गुड मॉर्निंग. आपला दुसरा प्रोग्राम आहे असेंब्ली लेवल लँग्वेजचा. राईट अ प्रोग्राम टू ट्रान्सफर 1 बाईट ऑफ डेटा फ्रॉम मेमरी लोकेशन 2005H टू 4020H. याचा अर्थ काय की एक मेमरी लोकेशन आहे 2005H. त्याच्यामध्ये एक काही विशिष्ट डेटा आहे आणि तो डेटा 1 बाईट ऑफ डेटा म्हणजे 8 बिट्स ऑफ डेटा, छोटा डेटा आहे. हा डेटा आपल्याला कुठे ट्रान्सफर करायचा आहे? मेमरी लोकेशन 4020H. एच याचा अर्थ हेक्साडेसिमल. जेव्हा जेव्हा आपण मेमरी लोकेशन डिनोट करतो त्यावेळेस एच म्हणजे हेक्साडेसिमल हे त्याच्यापुढे लावायचं असतं, किंवा जेव्हा जेव्हा आपण एक छोटा 8 बिट डेटा असतो तेव्हासुद्धा आपण एच म्हणजे हेक्साडेसिमल त्याच्यामध्ये लावतो. त्यासाठी आपल्या प्रोग्रॅमिंग स्टेप्स काय आहेत ते आता आपल्याला बघायचं आहे. हा झाला प्रोग्रॅमिंग स्टेप्स. एकूण 5 स्टेप्समध्ये लिहिलेले आहेत प्रोग्रॅम. ह्या 5ही इन्स्ट्रक्शन, पहिल्या 4ही इन्स्ट्रक्शन या डेटा ट्रान्सफर ग्रुपमधल्या आहेत. याचाच अर्थ काय की तुम्हाला या 2 इन्स्ट्रक्शन त्याच्यामधल्या अतिशय चांगल्या रीतीने माहीत पाहिजे. 5वी कमांड हॉल्ट म्हणजेच स्टॉप प्रोसेसिंग किंवा प्रोग्राम थांबवण्यासाठी आपण प्रत्येक वेळेस सगळ्यात शेवटची जी स्टेप असते ती हॉल्ट लिहित असतो. आपली पहिली इन्स्ट्रक्शन काय? सगळ्यात पहिल्यांदा ही कन्सेप्ट आपल्याला क्लिअर झाली की एका मेमरी लोकेशनमधला 8 बिटचा डेटा आपल्याला दुसऱ्या मेमरी लोकेशनमध्ये ट्रान्सफर करायचा आहे. डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन. त्यासाठी पहिली कमांड आहे LXIH 2005H. याचा अर्थ एल म्हणजे लोड करा. X, whenever X is there, that means that is a register pair is present. I is immediate data and H is HL register pair. That means go to location number 2005H. At that location number, whatever the number is stored, that is your immediate data. Load that data in HL pair. That actually not load that data, but your attention is at HL pair. What is HL pair? HL pair is nothing but M. M म्हणजे मेमरी लोकेशन whose address is given in HL pair. मेमरी लोकेशन ज्याचा ॲड्रेस HL पेअरमध्ये दिलेला आहे. मग HL पेअरमध्ये कोणता ॲड्रेस स्टोअर केला आहे? 2005H. हा ॲड्रेस आपण HL पेअरमध्ये स्टोअर केलेला आहे. तेच आपला मेमरी लोकेशन आहे. पण त्या मेमरी लोकेशनमध्ये डेटा कोणता आहे? 8 बिटचा काहीतरी एक विशिष्ट डेटा आपण स्टोअर केलेला आहे असा याचा अर्थ. म्हणून आपण कमांड कोणती दिली? LXIH. H आणि लपून बसलेला असतो त्याच्यामध्ये L. H बरोबर पेअरिंग जे असतं नेहमी Lचंच असतं. 2005H म्हणजे HL पेअरकडे लक्ष द्या, त्याच्यातल्या डेटाकडे लक्ष द्या असा याचा अर्थ. मूव्ह A, M. याचा अर्थ मूव्ह करा Mचे कंटेंट्स Aमध्ये. M म्हणजे काय? मेमरी लोकेशन. मेमरी लोकेशन हुज ॲड्रेस इज गिवन इन HL पेअर. HL पेअरमध्ये कोणता ॲड्रेस दिलेला आहे? 2005. त्याच्यामुळे मेमरी लोकेशनमध्ये काय ॲड्रेस ऑटोमॅटिक स्टोअर केलेला आहे? 2005H. हा ॲड्रेसचा जो काय 8 बिटचा डेटा आहे हा आपल्याला कुठे ट्रान्सफर करायचा आहे? ए म्हणजे ॲक्युम्युलेटरमध्ये. ॲक्युम्युलेटर हे एक 8 बिटचं रजिस्टर आहे. इकडे आपल्याला तो डेटा ट्रान्सफर करायचा आहे. ठीक आहे, आता आपण ट्रान्सफर केला. आता पुढची कमांड काय? परत एकदा LXIH 4020H कॉमा आहे. म्हणजेच आता 4020H ह्या मेमरी लोकेशनचं ॲड्रेस जो आहे तो आपल्याला कुठे स्टोअर करायचा आहे? HL पेअरमध्ये. पुन्हा एकदा H आहे. H याचा अर्थ H बरोबर कोणती पेअर आहे? त्याचं पार्टनर कोण आहे? L रजिस्टर. त्याच्यामुळे HL पेअरमध्ये हा ॲड्रेस लोड झालेला आहे. Hमध्ये काय ॲड्रेस लोड होतो? 40 आणि Lमध्ये काय ॲड्रेस लोड होणार आहे? 20. म्हणजे 4020H हा ॲड्रेस कुठे लोड झाला आहे आपला? HL पेअरमध्ये. त्याचबरोबर त्याचा जो इमिजिएट डेटा आहे म्हणजे ह्याच्यामध्ये इमिजिएट, आय म्हणजे इमिजिएट म्हणजे डेटा, ह्याच्यामध्ये जो काय डेटा आहे तो सुद्धा त्याच्याबरोबर गेलेला आहे. त्यानंतर मूव्ह A, M. मेमरी लोकेशनमध्ये जी काय गोष्ट आहे, जो काय डेटा आहे तो आपण ट्रान्सफर कोणामध्ये इथे करणार आहोत?
एमध्ये जस्ट अ मिनिट. मूव्ह एम कॉमा ए म्हणजेच ॲक्युम्युलेटरचे जे काय कंटेंट्स आहेत ते आपण कुठे ट्रान्सफर करणार आहोत? एममध्ये. एम म्हणजे काय? मेमरी लोकेशन. ह्या क्षणाचं मेमरी लोकेशन आपलं कुठे आहे? HL पेअर कुठे आहे? 4020वर लक्ष आहे आपलं. म्हणजेच ॲक्युम्युलेटरमध्ये या क्षणाचा डेटा कोणता आहे? इथे आपण ट्रान्सफर केलेला हा 8 बिट डेटा आहे ॲक्युम्युलेटरमधला. 2005H मधला डेटा जो आहे तो आपण ॲक्युम्युलेटरमध्ये ट्रान्सफर केलेला आहे. या क्षणाला ॲक्युम्युलेटरचा जो डेटा आहे तो आपण एम म्हणजे मेमरी लोकेशन म्हणजे 4020 या मेमरी लोकेशनला ट्रान्सफर करणार आहोत. असं आपण का केलं? घास आपण उजव्या हाताने सरळ खाऊ शकत नाही, तो थोडासा उलट जेव्हा खावा लागतो. म्हणजेच काय? एका मेमरी लोकेशनचा डेटा आपल्याला दुसऱ्या मेमरी लोकेशनमध्ये ट्रान्सफर करायचा आहे, पण आपल्या डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शनमध्ये 8085च्या अशी कोणतीही डायरेक्ट कमांड नाही की डायरेक्टली आपण एका मेमरी लोकेशनचा डेटा दुसऱ्या मेमरी लोकेशनमध्ये ट्रान्सफर करू शकतो. म्हणून हा डेटा आपल्याला ॲक्युम्युलेटरमध्ये स्टोअर करायचा आहे आणि त्यानंतर ॲक्युम्युलेटरमधून तो डेटा दुसऱ्या मेमरी लोकेशनला ट्रान्सफर करू शकतो. अशा दोन्ही कमांड्स आपल्यासाठी अवेलेबल आहे. मग एका मेमरी लोकेशनचा डेटा दुसऱ्या ॲक्युम्युलेटरमध्ये कसा काय ट्रान्सफर करायचा? त्यासाठी आपली कमांड आहे LXI HL 2005H. याच्यामध्ये आपण एका मेमरी लोकेशनचा डेटा हा ॲक्युम्युलेटरमध्ये नंतर ट्रान्सफर करू शकतो. नंतर लिहायचं आहे आपल्याला मूव्ह ए कॉमा एम म्हणजे मेमरी लोकेशनचा डेटा हा ॲक्युम्युलेटरमध्ये ट्रान्सफर करा. आणि एम म्हणजे मेमरी लोकेशन ज्याचा ॲड्रेस HL पेअरमध्ये दिलेला असतो, म्हणून इथे आपल्याला कंपल्सरी इथे H टाकणार आहोत आपण. आता डेटा ट्रान्सफर केला, पण हा डेटा आपल्याला पुढे इकडे पण ट्रान्सफर करायचा आहे. म्हणजेच काय? ॲक्युम्युलेटरचा डेटा आपल्याला ह्या मेमरी लोकेशनला म्हणजे एमला ट्रान्सफर करायचा आहे. मग आता इथे एम आपण कशाने दाखवलं पाहिजे? पुन्हा एकदा एम इकडे गेलं पाहिजे, HL पेअर इकडे गेली पाहिजे. म्हणजेच आता ही HL पेअर आपल्याला नव्याने सांगायला हवी आहे कम्प्युटरला. म्हणून आपण दुसरी कमांड काय दिली? LXI HL. आता मात्र मेमरी लोकेशन इथे चेंज झालं 4020. म्हणजेच ह्या मेमरी लोकेशन, हे जे मेमरी लोकेशन आहे हे HL पेअरमध्ये स्टोअर करा, म्हणजेच एममध्ये स्टोअर करा. आणि त्यानंतर ॲक्युम्युलेटरचा डेटा त्या मेमरी लोकेशनमध्ये टाका. ॲक्युम्युलेटरचा डेटा या मेमरी लोकेशनमध्ये टाका. अशी छोटीशी आपली 4 स्टेप्सची ही प्रोसिजर आहे, इकडून डेटा इकडे ट्रान्सफर करण्याची. आणि त्यानंतर 5वी जी कमांड आहे ती आहे हॉल्ट, म्हणजे हॉल्ट करा, प्रोग्राम स्टॉप करा. अशा पद्धतीने आपण एका मेमरी लोकेशनचा डेटा हा दुसऱ्या मेमरी लोकेशनमध्ये ट्रान्सफर केलेला आहे.